ओमकार साई सेवा समिती आयोजित श्री साईबाबा मंदिराचा 30वा वर्धापन दिन, सत्यनारायण महापूजा व साई भंडारा उत्साहात संपन्न। ओमकार साई सेवा समितीच्या वतीने आयोजित श्री साईबाबा मंदिराचा 30वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी 18 एप्रिल रोजी अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यंदा वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सोहळ्याची सुरुवात पहाटे 5 वाजता साईबाबांच्या मूर्ती अभिषेकाने झाली। त्यानंतर मंदिर परिसरात मंत्रोच्चार आणि भजनांचा गजरात वातावरण भारावून गेले। सकाळी विधिवत श्री सत्यनारायण महापूजा पार पडली। सायंकाळी महाआरती करण्यात आली व उपस्थित भक्तांसाठी साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं। दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा माजी आमदार रवींद्र फाटक यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून साईबाबांची आरती केली व मनोभावे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी महिला वंदन विधेयक मंजूर व्हावे तसेच राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी साईचरणी प्रार्थना केली। सोहळ्यास आमदार रवींद्र फाटक, नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, नगरसेवक राम रेपाळी, दीपक वेतकर, देविका फाटक, महिला विभाग संघटिका सीमा ओटी, ठाणे उपशहर प्रमुख अभिजित पांचाळ, विभाग प्रमुख संजय भोसले, उपविभाग प्रमुख राजू सुर्वे, शाखा प्रमुख पांडुरंग औटी, माजी नगरसेवक विजय शेठ पडवळ, शाखा प्रमुख बाबू महाडिक, शाखा संघटिका अनमोल महाडिक तसेच ओमकार साई सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्थानिक नागरिक, महिला व युवकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओमकार साई सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। 29वं वर्ष आहे साई वर्धापन दिन। ओमकार साई समितीच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथे हा साई वर्धापन दिन साजरा केला जातो। त्याचे सर्व सन्माननीय बाबू माडिक जी असतील त्यांची पूर्ण टीम या माध्यमातून इथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आणि मला वाटतं या विभागामध्ये या दिवसाची लोक आतुरतेने वाट बघत असतात आणि यंदा मंदिराचा चिन्हदार केला असल्यामुळे माझ्या माध्यमातून मला चांगलं इथे वातावरण दिसलंय। कायमस्वरूपी वातावरण राहील अशी आपण मंडळाकडे अपेक्षा करू। आणि दरवर्षी पण आता मोठा साई भंडारा पण आहे आणि त्या माध्यमातून दरवर्षी या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्वच लोक आम्हाला बोलून त्याचा सन्मान केला जातो आणि सर्वच लोक याला सहभाग करून साई मंदिर आपलेच आहे, साईबाबा आपलेच आहे, यांनी सर्वांनी म्हणून त्याचं देखभाल करावी ही इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल नारी शक्ती विधेयक मांडलं होतं। त्याला काँग्रेस आणि विरोधी पक्षाने विरोध केला। खरोखर जे हे विधेयक जर पास झालं तर या सर्व महिलांना लोकसभेमध्ये जाता आलं असतं, विधानसभेमध्ये जाता आलं असतं आणि ते विधेयक पास झालं नाहीये। पण त्याच्या माध्यमातून काही अटी त्या प्रश्न असतील त्या माध्यमातून मला वाटतं नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सर्व सरकार हे लवकरात लवकर विधेयक पास केलं अशी आमच्या सर्वांच्या वतीने आणि साई चरणी अपेक्षा